आई माझी गरोदर होती माझ्या वेळेला, जेवढा वेळ ती पाणी भरते आहे तेवढ्या वेळात दूर सदरा आणि झब्बा घातलेली व्यक्ती उभी असायची. नक्कीच कोणीतरी माझे गुरुदेव असणार, कारण की आपले गुरुजी जन्मोजन्मी आपल्या सोबत असतात. ते एक देह निवडतात आणि त्या देहामध्ये त्यांचं आगमन होतं आणि त्या देहामधून मग कधी बाबाजी बोलतात, कधी ठाकूरजी बोलतात, कधी शंकर महाराज बोलतात, कधी आजोबा बोलतात. म्हणजे स्वामी समर्थांना मी आजोबा म्हणते. आणि बोलायचे म्हणजे असे स्पष्ट आवाज यायचा? हो, म्हणजे जसं आपण बोलतो तसं ते देह, फक्त त्यांचे डोळे बंद असतात त्या देहाचे. तर ते म्हणालेले की लोकांना सांग की आमच्यासाठी काही कलियुग वगैरे नसतं, आम्ही त्रिकालदर्शी आहोत, आम्ही तेव्हाही होतो, आम्ही आजही आहोत. तर त्यामुळे लोकांना हे कळलं पाहिजे की कलियुगातही आमचं अस्तित्व आहे. नॅशनल पार्कच्या अरण्यामध्ये माझ्या जागा ठरलेल्या होत्या साधनेच्या. मला दिसलं की आजूबाजूला असे काही लोकांना बांधून ठेवलेलं आहे. काही स्त्रिया आहेत, काही पुरुष आहेत, काही मुलं आहेत की ज्यांना साखळीने बांधलंय आणि ते ओरडतायत, वाचवा, इथून मला सोड, इथून मला काढ, असं म्हणतायत. तर तेव्हा मला असं सांगितलं गेलं की ते कार्य तुला करायचं आहे. आपल्या पृथ्वीवर पुष्कळ प्रमाणात नागवस्ती होती आणि सगळे प्रगत नाग इथे होते, पण आपल्याकडनं त्यांचा खूप अनादर झालाय आणि म्हणून त्या सगळ्यांनी पृथ्वीलोक सोडली. मला गुरुपद मिळालेलं आहे, ते रुद्रकाली परंपरेतून मिळालेलं आहे, म्हणजे शिव आणि शक्ती. नमस्कार मित्र हो, मी रवी बिसे. ब्रेनमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आम्ही किती आयुष्य बघितलंय? तुम्ही आम्ही हे जग, हे ब्रह्मांड किती बघितले? काही संशोधक म्हणतात 1% इतकं आयुष्य तुमच्या आमच्या डोळ्याला दिसतंय, म्हणजे 99% इतक्या मोठ्या प्रमाणातलं ब्रह्मांड तुम्हा आम्हाला दिसत नाही. पण अशा काही खास व्यक्ती आहेत ज्यांनी हे सगळं अनुभवलंय. आज माझ्यासोबत आहेत गुरुमाई मा रुद्रात्मिका. माईसाहेब नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. तुमच्याबद्दल फार वाचलं, ऐकलंय, बघितलंय, तरीही तुमची सुरुवात अगदी कशी झाली याच्याबद्दल काही सांगाल? या प्रवासाची, आध्यात्मिक प्रवासाची. हो, खरं तर माझी लहानपणीच रामकृष्ण मिशनची दीक्षा झालेली होती आणि अध्यात्माची ओळख म्हणजे माझं कुटुंबच पूर्ण आध्यात्मिक होतं. माझे वडिलांची म्हणजे काली भक्त होते आणि त्यांचं भरपूर वेळ ध्यानाला बसणं, त्यांचं जप, त्यांची साधना, त्यांची पूजा हे मी लहानपणापासून पाहत आलेली आहे. माझ्या बहिणी पण तशा आध्यात्मिक होत्या, व्रतवैकल्य करणाऱ्या. आईही तशी होती आणि माझ्यात त्यांच्यात एकच असा फरक होता की मला अगदी पूजा करणं, मूर्तीपूजा करणं याच्यापेक्षा कुठेतरी एकांतात बसणं हे आवडायचं. आणि मला हे माझे बाबा म्हणायचे की तुला हे पुढे जाऊन करावं लागेल. तर मी ते म्हणजे इतकं काय ऐकलं नव्हतं, पण खरंच तसं झालंय की पुढे नंतर बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या माझ्याकडे आणि आता या सगळ्याच गोष्टी मी करत आहे. अध्यात्म जर म्हणायचं झालं तर माझी अध्यात्माची परिभाषा थोडी वेगळी आहे. फक्त मंदिरांना रांगा लावणं किंवा फक्तच व्रतवैकल्य करणं किंवा फक्त पारायण करणं या सगळ्याची गरज आहे, पण एवढंच म्हणजे अध्यात्म नाही. तर अध्यात्म एक जीवनशैली आहे आणि आपण आपलं जीवन जगण्याची पद्धती तशा प्रकारची असली पाहिजे की आपण प्रामाणिक असले पाहिजे. आपलं काम जे आहे ते इतरांना सहाय्यक होईल असं असलं पाहिजे. आपण मदत केली पाहिजे, परोपकार केला पाहिजे, अतिशय प्रामाणिकपणे आपलं जीवन पुढे नेलं पाहिजे. आणि बाकी ईश्वराला शोध घेण्यासाठी किंवा ईश्वराला भेटण्यासाठी जी साधना आहे ती करणं आवश्यक आहे. त्यामुळे एवढं सर्वसाधारण आपल्याकडे गुण असले पाहिजे जर का आपण स्वतःला आध्यात्मिक म्हणत असतो. बरोबर. वयाच्या 9व्या वर्षापासून ही सगळी सुरुवात झाली. पण असं असतं की माझ्या आयुष्यात जोपर्यंत चमत्कार घडत नाही तोपर्यंत मान्य करायला तयार नसतो. तुमच्या आयुष्यात पहिला चमत्कार काय घडला? खरं तर चमत्कार म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासूनच व्हायला लागलेली. म्हणजे मला लहानपणी आई असं सांगायची, म्हणजे नंतरही सांगत होती की जेव्हा आई माझी गरोदर होती माझ्या वेळेला आणि त्यावेळेला मी चाळीत राहत होतो आणि दिवे नव्हते, म्हणजे लाईट्स नव्हत्या. आई जेव्हा पाणी भरायची, कारण नळ बाहेर होते त्यामुळे चाळीच्या बाहेर जाऊन अशी कडेला शेजारी, म्हणजे आपण म्हणतो ना की त्या टोकाला जाऊन पाणी भरावं लागायचं. तर तिथे ती पाणी भरायला जायची तेव्हा ती असं एक घासलेटचा दिवा घेऊन जायची. तो दिवा ती ठेवायची आणि पाणी भरायची. तर त्यावेळेला तिचा असा अनुभव होता की तेवढ्या वेळात, जेवढा वेळ ती पाणी भरते आहे तेवढ्या वेळात दूर असं एक व्यक्ती, सदरा आणि झब्बा घातलेली व्यक्ती उभी असायची. ती अतिशय उंच असायची, त्यामुळे तिला तिचा चेहरा नीट दिसायचा नाही,
पण ती व्यक्ती तेवढा वेळ ते असायचे आणि प्रकाशमय वाटायचं तिला ते त्यांचं एकंदरीत रूप, आणि दूर असल्यामुळे नीट पाहता नाही यायचं. पण ती बाबांना सांगायची की असं असं कोणीतरी उभं असतं, माझ्याच वेळेला कसे काय ते उभे राहतात. तर त्यावेळेस बाबा माझे आध्यात्मिक होते, अतिशय ईश्वराची भक्ती करणारे. तर ते म्हणाले की अगं ते संरक्षणासाठी येत असतील, तू काळजी करू नको. आणि ते आई मला नंतरही सांगायची की तुझं संरक्षण आधीपासून होत होतं. आणि नंतर तिलाही अजूनही म्हणजे तिला नंतर नाहीच कळलं की कोण होते काय होते, पण तिच्यासाठी तो अगदी फार असा एक विषय आहे की ती नेहमी चर्चा करायची या विषयावर. तुमचं आकलन काय, कोण असतील ते? मलाही नाही माहिती, पण नक्कीच कोणीतरी माझे गुरुदेव असणार, कारण की आपले गुरुजी जन्मोजन्मी आपल्या सोबत असतात, ते आपल्याला कधीही सोडत नाहीत. तर त्यामुळे माझे गुरुजीच असणार ते, बाबाजी असतील किंवा ठाकूरजी असतील किंवा बाबा भद्रभाऊ असतील, कोणी असतील, शंकर महाराज असतील, काहीच सांगता येत नाही, आजोबा असतील, स्वामी समर्थ, त्यामुळे कोणीतरी असणार की जे संरक्षण करत होते. आणि आई असं म्हणायची की लहानपणी तू बरेचदा पडायचीस, पण तुला कधी लागायचं नाही, तुला काही दुखापत नाही व्हायची. आम्हालाही त्याचं आश्चर्य वाटायचं. तर तेही काय असेल मला खरंच माहित नाही, पण संरक्षण हे नेहमीच मी अनुभवलंय. लहानपणी माझा असा अनुभव आहे की मी जेव्हा घरी एकटी असायची, म्हणजे आई दळण टाकायला किंवा भाजी आणायला गेली तर नॉर्मली दरवाजा बाहेरनं कडी लावून निघून जायची आणि मी घरी असायची. तर त्यावेळेला असं व्हायचं की माझ्यासोबत कोणीतरी खेळायचं. आता हे कोण खेळायचं हे मला कधी कळलं नाही, पण एकटीच मी अशी हवेत वरती खाली, म्हणजे असं कोणीतरी आपल्याला उडवतं झेलतं असं व्हायचं. आपणच मी अशी वर स्टूलावर बसते, आपणच मी खाली येते असं व्हायचं. आणि हे मी सांगायची प्रत्येक वेळेला आईला की असं असं होतं. म्हणजे माझी भाषा तेव्हा तिला न कळणारी होती, कारण मला असं वाटतं की फार तर मी 3 वर्षाची वगैरे असेल तेव्हा, त्यामुळे लहान मुलगी काहीतरी बडबडते असं म्हणून तिने कधी लक्ष नाही दिलं. पण आजही माझा हा अनुभव ताजा आहे की असं होत होतं आणि कोणीतरी माझ्यासोबत खेळत होतं. 3 वर्षाच्या आठवणी अजून दिसतात? हो हो, माझ्या खूप आधीच्या, मला तर माझे 5चे जन्मही सगळे आठवले. त्याच्यामुळे माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे, सगळं आधीचं आठवलेलं आहे. याच्यासाठी काही विशेष साधना करावी लागते जन्म आठवण्यासाठी? ऍक्च्युली तशा साधना असतात, पण मला तर नॉर्मल साधनेतच ध्यानातच आठवलेल्या आहेत काही गोष्टी. आणि त्याच्यानंतर मी पडताळा घेतला तर त्या खऱ्या निघालेल्या आहेत सगळ्या. गुरुपदाची काही विशेष स्टोरी आहे, विशेष गोष्ट आहे की आता गुरुमाऊली म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहात, पण त्याची काहीतरी विशेष बाब आहे? ऍक्च्युली गुरुपदासाठी मला सांगितलं जात होतं, म्हणजे ठाकूरांना मी, म्हणजे रामकृष्ण परमहंसांना मी ठाकूरजी म्हणतो आम्ही, तर त्यांच्याकडनं तसा मला आदेश होता, पण मी ते ऐकत नव्हते, मी तयार नव्हते गुरुपदासाठी. कारण की माझं असं मत होतं की बाबाजी आहेत, ठाकूरजी आहेत, आणि हे सगळे असताना मला काय गुरु बनण्याची आवश्यकता आहे. तर मी मार्गदर्शक आहे, मी मार्ग दाखवेन, मी साधना देईन लोकांना. पण त्यांचं तसं नव्हतं. त्यांना म्हणायचं होतं की गुरुपद जेव्हा तू स्वीकारशील तेव्हा तुझ्या हातून ते गुरुतत्व वाहायला लागेल, गुरुतत्व काम करेल आणि मग साधकांचं कल्याण निश्चित होईल. तर त्यासाठी तू ते स्वीकार कर, असं होतं. मग त्यांनी खूप माझी परीक्षा घेतली आणि असं मला तयार केलं की मला ते मान्यच करावं लागलं की मला गुरुपद घ्यावं लागेल. आणि मग ते गुरुपदाचा सोहळा झालेला आहे आणि माझ्या घरीच तो झालेला आहे. माध्यमांच्या आधारे, म्हणजे जसं मला नेहमी दर्शन होतं की माध्यमाच्या आधारे विभूतींचं आगमन होतं. ते एक देह निवडतात आणि त्या देहामध्ये त्यांचं आगमन होतं. त्यावेळेस त्या देहाचं टेम्परेचर कम्प्लीट 0वर गेलेलं असतं, अगदी थंड झालेलं असतं. म्हणजे मला आशीर्वाद देताना किंवा नॉर्मली जसे बाबा भद्रभाऊ हात मिळवतात तसं हात मिळवताना मला ते खूप थंड जाणवतं. आणि त्या देहामधून मग कधी बाबाजी बोलतात, कधी ठाकूरजी बोलतात, कधी शंकर महाराज बोलतात, कधी आजोबा बोलतात, ज्यांना मी, म्हणजे स्वामी समर्थांना मी आजोबा म्हणते. तर त्यामुळे अशी दर्शनं मला होतात. बाबा कालभैरवांचं दर्शन अनेकदा होतं मला, आणि त्यांच्याच आज्ञेने आज रुद्रधाम, म्हणजे भंडारदऱ्याचा जो आमचा आश्रमाची जागा घेतली गेली आहे ती त्यांच्या आदेशानेच घेतली गेलेली आहे. तर त्यामुळे ही सगळे मी अनुभव तसेच घेतलेले आहेत. पहिलं दर्शन कधी घडलं होतं? म्हणजे असं एकतर सामान्य लोकांसाठी हा चमत्कार आहे, भीती वाटते, अरे ते पहिलं दर्शन. पहिलं मला जे दर्शन झालं म्हणजे स्वप्नात किंवा ध्यानात सोडून जे समोर असं मी देहात कोणाच्या तरी अनुभवलं, ते 2015च्या 9 जानेवारीला झालं. आणि तेव्हा क्रियायोगाची दीक्षाच सुरू होती आणि त्यावेळेस 2 महिलांमध्ये एकीकडे बाबाजींची ऊर्जा होती आणि एकीकडे ठाकूरांची ऊर्जा होती.
आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू हे म्हणाली होतीस की मला प्रत्यक्ष येऊन तुम्ही सांगा, मला ध्यानात किंवा स्वप्नात आलेलं मार्गदर्शन मला कळणार नाही किंवा माझा मनाचा गोंधळ उडेल. आणि साहजिक आहे, म्हणजे आपलं मन फार विचित्र असतं. असा तुमचा हट्ट होता? हो, म्हणजे माझा असं हट्ट होता की मला असं ध्यानातलं किंवा स्वप्नातलं नको, तर मला क्लिअर सांगितलं जावं मला समोर येऊन. आणि तेव्हा मला कळत नव्हतं की मी काय बोलते आहे, म्हणजे काय अपेक्षा करते आहे. पण खरंच त्या माऊली आहेत की त्यांनी हा माझा हट्ट पुरा केला आणि त्यांनी 2 स्त्रियांचा देह त्यावेळेस त्यांनी घेतला होता आणि त्या 2 स्त्रियांकडे ते आगमन झालं. त्यावेळेस त्यांची बोलण्याची पद्धत बदलली, आवाज बदलला, त्यांचं बसण्याची पद्धत बदलली. आणि म्हणजे त्या जरी मला त्या बॅचमध्येच भेटल्या होत्या, म्हणजे मला त्याच्या आधी त्यातली एक महिला म्हणजे थोडी ओळखीची होती, पण दुसरी तर अगदी अपरिचित, तरी पण बऱ्याच गोष्टी त्या माझ्या बोलत होत्या माझ्याबद्दल. आणि मला त्यावेळेस मला जाणवलं की खरंच ठाकूरजी आणि बाबाजी अशा पद्धतीने येऊ शकतात का. आपण शिकलेले असतो, आपल्या सगळं शिक्षण आपलं असं डोक्यात फिरत असतं. मला असं वाटलं की कसं शक्य आहे, आपण कसं खरं मानायचं. आपला सगळा क्राऊड उच्च शिक्षित आहे आणि आपण कसं पटवणार की ह्या गोष्टी अशा प्रकारे घडतात. कारण की मी लहानपणापासून बघितलेलं की हे असे काही अंगात येणं वगैरे प्रकार आहे ते काही मला कधी पटलेले नव्हते. आणि त्यामुळे मी कसं काय, मीच नाही मानणार तर मग इतर कसे विश्वास ठेवणार. पण जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ते शरीराचं टेम्परेचर 0वर जात आहे, त्या व्यक्तीला नंतर काही आठवत नाहीये की मधल्या वेळेत काय झालेलं आहे, म्हणजे बेशुद्धीसारखी ती अवस्था की त्या व्यक्तीला उठल्यानंतर म्हणजे लिटरली आगमन संपलं की ते पडायचे, म्हणजे त्या महिला आहेत त्या. आणि पुन्हा उठल्यानंतर त्यांना असं वाटायचं की काय झालं, म्हणजे काय झालं, कशासाठी आम्ही पडलो किंवा काय असं. आणि हे सगळं माझ्यासाठी फार आश्चर्यकारक होतं की अशा प्रकारे होतंय. त्यावेळेस मी एक हिमालयन संत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, तर ते मला नेहमी म्हणायचे की तुम अपना अधिकार पहचानो, तुम हिमालय जाओ, हिमालय ऊर्जा लेके आओ, लोगों में बांटो, तुम्हें जाना जरुरी है वगैरे असं. तर मी त्यांना त्यावेळेस फोन केला आणि मी सांगितलं की असं असं घडलं, तर क्या ऐसा हो सकता है असं मी त्यांना विचारलं. तर ते मला म्हणाले की हो सकता है क्या, हुआ ना, म्हणजे हो सकता है तू विचारते, हे तर झालंय ना आता प्रत्यक्षात. आणि त्यांनी ठरवलंय की तुला अशा प्रकारे अनुभव द्यायचा, तुला अशा प्रकारे दर्शन द्यायचं. तर त्याच्यामुळे तू तो विचार नको करू की लोक काय म्हणतील किंवा लोकांना काय वाटेल. तर हे तुझ्यासाठी आहे ना, हे तुझ्यासाठी घडतंय ना, तर तू त्याचा आनंद घे. आणि मग मी ठरवलं की नाही, आपण मग आता हे बाळगायची नाही. आणि त्याच्यानंतर तर कंटिन्युअस मग ते सुरू झालं. म्हणजे इतकं ते प्रमाण होतं की मला माध्यम असेल तर त्यावेळेस आवर्जून भेट व्हायची. जे त्यांनी निवडलेलं माध्यम जर माझ्या आसपास असतील, माझ्या सोबत असतील किंवा आले मला भेटायला, तर आवर्जून मला भेट व्हायची. आणि ठाकूरजींची, आणि ते इतकं प्रेमाने माझ्याशी बोलायचे आणि इतकं ते छान वाटायचं मला सगळं की म्हणजे समाधीस्थ नाहीतच ते, आपल्याला भेटतात, आपल्याशी बोलतात. ही फार एक मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि बोलायचे म्हणजे कसं, असे स्पष्ट आवाज यायचा? हो, म्हणजे जसं आपण बोलतो तसं ते देह, फक्त त्यांचे डोळे बंद असतात त्या देहाचे आणि डोळे मिटून ते आपल्याशी बोलतात. सामान्य माणसासाठी भीतीदायक आहे सगळं, म्हणजे असं अचानक. हो, पण हे क्रियायोगानं शक्य झालंय. क्रियायोगाने म्हणा किंवा त्यांची कृपा म्हणा, काही पण ते शक्य झालेलं आहे. आणि मीच नाही तर माझ्यासोबत अनेक साधकांनी ही दर्शनं घेतली आहेत. कारण माझ्यासोबत असतानाच हे म्हणजे सगळेच बसलेले असतो आम्ही आणि त्यांचं आगमन होतं, बोलतो आम्ही. आणि कधीही कोणता अनुभव मी असं बंद दारामागे घेतलेला नाहीये की मी एकटीने अनुभव घेतला आणि मी लोकांना सांगते, असं कधीच झालेलं नाही. माझे सगळे अनुभव आहेत ते लोकांसमोर घडल्यात, सगळ्या घटना लोकांनी अनुभवलेल्या आहेत. सगळा माझा जो काही चमत्कारिक प्रवास घडतोय तो माझे सगळे साधक पाहतायत, लोक पाहतायत. आणि म्हणून मी कधी लोकांसमोर आले नाही, म्हणजे साधकांमध्येच मी राहिली. मी इतर लोकांसमोर येणं टाळलं, मी मीडिया समोर येणं टाळलं किंवा कोणताही इंटरव्ह्यू कधी दिला नाही, कोणता व्हिडिओ नाही केला. कारण की मला माहित होतं की आपण जे बोलतो ते लोकांना पचनी पडणं फार कठीण आहे. पण माहित नाही की आता मला जे काही आग्रह केला गेला बाबाजींकडनं आणि बाबा भद्रभाऊंकडनं की तुला यायला हवं लोकांसमोर, आणि आता मी येते. आणि मला खरंच आश्चर्य वाटते की लोक ऐकतायत, लोकांना हे आवडतंय. की म्हणजे मला जी भीती होती की लोकांना कसं पटेल, लोकांना कसं ह्या गोष्टी पचनी पडतील, पण तसं होत नाही आहे आणि लोकांना त्याची खात्री पटते आहे.
तर त्यामुळे मला ते बरं वाटतंय की जे खरं आहे ते येत आहे लोकांसमोर. कारण की मी हा प्रश्न आजोबांनाही विचारला होता की लोकांना कसं खरं वाटेल की तुम्ही सगळे येता, भेटता, बोलता, मला कार्य सांगता, ते कार्य मी करते आणि ते कार्य यशस्वी होतं, कोणतेही कितीही अडथळे आलं तरी ते काम पूर्ण होतं, तर हे कसं लोकांना खरं पटेल. तर ते म्हणालेले की लोकांना सांग की आमच्यासाठी काही कलियुग वगैरे नसतं, आम्ही त्रिकालदर्शी आहोत, त्यामुळे आमच्यासाठी सगळे युग एकसारखे आहेत, आम्ही तेव्हाही होतो, आम्ही आजही आहोत. तर त्यामुळे लोकांना हे कळलं पाहिजे की कलियुगातही आमचं अस्तित्व आहे. तर म्हणून तू ही गोष्ट लोकांना सांग की आम्ही तुला भेटतो. आणि मग तुमचा हिमालयाचा प्रवास सुरू झाला. हो, त्या प्रवासाबद्दल काय, कसा प्रवास सुरू झाला आणि काय? हिमालयाला जेव्हा मी पहिल्यांदा निघाले म्हणजे 2015ला, कारण की मला सगळीकडूनच सांगितलं गेलं की हिमालयाला जायला पाहिजे. त्या काळात एक गुरुजी मला बाबाजींच्या आज्ञेने माझ्या आयुष्यात आले होते आणि त्यांनी मला सगळ्या हिमालयीन साधना शिकवल्या. सर्वप्रथम की ज्या योग्यांच्या ज्या क्रिया असतात तर तो सगळा क्रियायोग त्यांनी मला शिकवला. सगळे माझे प्राणायाम घेतले आणि इतके वेगाने ते घेत होते ना की म्हणजे आठवड्यातनं एकदा आम्ही भेटायचो, दर शुक्रवारी नवीन काहीतरी शिकवायचे, आधीच्या ह्याचा सराव झालाय का पाहायचे, नसेल तर मला म्हणायचे की आपण पुढच्या वेळेस घेऊ, तुम्ही याचा सराव करा. तर मी म्हटलं की इतकं वेगाने तुम्ही का घेता, म्हणजे हे खूप असे गंभीर सगळ्या साधना आहेत की त्या अशा म्हणजे मला खूप शांतपणे करायला, एक तर माझं इतकं सगळं आयुष्य व्यस्त आहे. तर ते म्हणाले की तुम्हाला नवीन काही नाही याच्यामध्ये, हे सगळं तुम्ही आधी केलेलं आहे, तुम्हाला फक्त मी त्याची आठवण करून देतोय, तर त्यामुळे म्हणून तुम्ही ते भराभर तुम्हीही घेताय आणि मीही शिकवतोय, तर तुम्हाला फक्त हे सगळं पूर्ण करून तयार व्हायचं आहे, मग तुम्हाला बाबा भद्रभाऊ भेटतील. तर मी म्हटलं कोण हे बाबा भद्रभाऊ? तर ते म्हणाले की हे सगळ्यांचे गुरु आहेत, हे बाबाजींचेही गुरु आहेत आणि ते तुम्हाला भेटतील आणि मग त्यानंतर ते तुम्हाला आज्ञा देतील आणि तुम्ही कार्य कराल. तर त्यावेळेस मला हे अजिबात खरं नाही वाटलं. पण खरंच जेव्हा 26 डिसेंबर म्हणजे 2014च्या 26 डिसेंबरला त्यांची आणि माझी शेवटची भेट झाली आणि लगेच 2015च्या 9 तारखेला मला बाबाजींची भेट झाली. म्हणजे बाबाजी आणि ठाकूरजी त्यावेळेस मला दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर 2018ला मला प्रत्यक्ष बाबा भद्रभाऊंचं दर्शन झालं. तेव्हाही मला ते कळत नव्हतं की कोण आले आणि ते अजिबात स्वतःची ओळख देत नव्हती आणि मी इतकं विचार करायची की कोण आपल्याला भेटतात, कोण आपल्याला भेटतात. एकदा मी त्यांना विचारलं, कारण की ते जे काही सांगायचे ते सगळ्या गूढ गोष्टी मी लिहून घ्यायची आणि त्यांनी सांगितलेलं की तुला ह्याचं पुस्तक करायचंय, किताब बना के लोगों के सामने लाव, मेरे अल्फाजों को जिंदा रखने की जिम्मेदारी तुम्हारी है, असं म्हणाले. तर मी म्हटलं की बाबा लेकिन कोण विश्वास करेगा की माझ्याशी कोण बोलतं, मी कोणाशी बोलते, मी कोणाबद्दल हा संवाद लिहिलेला आहे. तर तेव्हा ते मला म्हणाले की हम तुम्हें बताएंगे एक दिन, तुम्हारा औदा बहुत बड़ा है तो तुम पे कोई हसे ऐसा हम होने नहीं देंगे, असं म्हणाले. आणि मग त्याच्यानंतर एक दिवस म्हणजे त्यांनी ओळख देण्याची गरजच नाही लागली. त्यानंतरचा एक असा रविवार आला की मी सकाळी उठले की त्याच आठवणीत उठले की जेव्हा माझ्याशी गुरुजी बोलले होते की तुम्हाला बाबा भद्रभाऊ भेटणार. म्हणजे सकाळीच्या त्या वेळेतच मला ते निद्रा अवस्थेतच मला ते मनात फिरत होतं आणि मी उठले तेव्हा मला एकच फिलिंग होतं की मला बाबा भद्रभाऊ भेटतायत, मला बाबा भद्रभाऊ भेटतायत आणि तो माझा आनंद इतका वेगळा होता. आणि मग त्यानंतर जेव्हा बाबा भेटले तेव्हा मी त्यांना सांगितलं तुम्ही बाबा भद्रभाऊ मला भेटताय, मला का नाही सांगितलं? तर ते इतके छान हसले आणि म्हणजे माझी परीक्षा होती ती की मी कसं ओळखते त्यांना. आणि मग त्यांचं जे काही ज्ञान त्यांनी दिलेलं आहे ते चिरूट जलती है या पुस्तकात आहे आणि हे नावही त्यांनीच दिलं, चिरूट जलती है असं. कारण की त्या नावाच्या मागे असा अर्थ आहे की ते जेव्हा येतात तेव्हा त्यांना आम्ही सिगरेट देतो, ती सिगरेट पेटवून त्यांना दिली जाते आणि म्हणजे जो कोणी माध्यम असेल तर तो माध्यम ते सिगरेट ग्रहण करत असतो, त्या सिगरेटला ते चिरूट म्हणतात, ते त्यांच्या प्राचीन भाषेप्रमाणे. आणि मग त्यांनी ते नाव दिलं की चिरूट जलती है, म्हणजे ज्ञानाचा ओघ जरा सुरू आहे. कारण की ते चिरूट चालू असते आणि ते बोलत असतात आणि ते इतक्या अद्भुत घटना सांगतात विश्वाबद्दल, जगाबद्दल, अध्यात्माबद्दल की त्या आम्ही सगळ्या लिहून घेत होते आणि ते सगळं ऐकत होते, बाकीचे साधक मी लिहत होते आणि त्या सगळ्यांचं बनवून एक पुस्तक आलेलं आहे 550 पानाचं, चिरूट जलती है. आणि त्यात त्या सगळ्या अद्भुत गोष्टी आहेत. मग मी जे काही मी स्वतः जे काही वेगवेगळ्या घटना पाहिल्यात, मी जे काही वेगवेगळे लोक पाहिलेत, तर त्याबद्दलही मी त्यांना विचारलं आणि माझे हे भ्रम आहेत का किंवा मला हे असं माझ्या मनाचा काही खेळ आहे का? तर त्यांनी सांगितलं की नाही, हे सगळं खरं आहे, हे तुला दाखवलं जात आहे कारण की तुला हे ज्ञान होणं आवश्यक आहे.
असं त्याने सांगितलं. आणि मग माझी खात्री पटली की खरंच आपण जे काही पाहतो ते खरं आहे, म्हणजे आपल्या मनाचे खेळ नाहीत. त्याबद्दलचा थोडासा अनुभव, म्हणजे काय बघितलं, कुठले हो, लोक म्हणजे ते बघितले? परलोक साधनेमध्ये ह्या गोष्टी येतात. परलोक की मला साधना. परलोक साधना सांगितली गेलेली आणि ती फक्त 20 मिनिटं करायची असं सांगितलेली. तर मला त्यावेळेस कळत नव्हतं की परलोक साधना म्हणजे नक्की काय आणि 20 मिनिटात मला कसं काय जाग येईल स्वतःला मी ध्यानात बसल्यानंतर. तर म्हणून मग मी कोणाला तरी साधिकेला बसवायचे आणि सांगायचे की 20 मिनिटं झाली की मला मग उठवा म्हणून. त्याची वेळ काय ठरली असायची कधी? हा, म्हणजे 20 मिनिटं नाही, असं काही नाही, कधीही मी दिवसभरात, पण एकांताची जागा हवी. तर ती मी बरेचदा नॅशनल पार्कच्या अरण्यामध्ये माझ्या जागा ठरलेल्या होत्या साधनेच्या, तर तिथे जाऊन मी या साधना करायची. तर जेव्हा मी पहिल्यांदाच बसले ना ही साधनेसाठी, तर तेव्हा मला असं दिसलं की एक खूप छान परिसर आहे, म्हणजे झाडं झुडपं, फुलं आहेत, थंड हवा आहे, छान सूर्यप्रकाश किरण आहे आणि त्यातून मी चालतेय, मलाही छान वाटतंय. आणि मला कोणीतरी एक दाढीवाली व्यक्ती मला मार्ग दाखवते, ती चालत आहेत आणि मी त्यांच्या सोबत चालत आहे. आणि याच्या सुरुवातीला मला आजोबा दिसले, म्हणजे जेव्हा ध्यानात सुरुवात झाली आणि मला असं वाटलं की आता आपल्याला आजोबाच सोबत नेणार आहेत कुठेतरी. पण तसं नाही, तर त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवलं आणि ती दुसरी व्यक्ती अगदी खूप अशी विनम्रपणे उभी होती. आणि मग त्या व्यक्तीने माझ्यासोबत चालायला सुरुवात केली आणि आम्ही चालत चालत एक असं अर्धगोल काहीतरी एक दरवाजा असावा असं काहीतरी होतं. आणि तिथे आल्यानंतर ती व्यक्ती मात्र तिथेच थांबली. ते काही आतमध्ये जायला तयार नव्हते आणि असेच उभे होते. मला कळलं की मला आत जायचंय. तर मी आत गेले, तर तिथे उतरायच्या अशा पायऱ्या होत्या, अशा विचित्र अशा पायऱ्या होत्या आणि मी ते उतरायला सुरुवात केली. तसं गोल 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 फिरत मी खाली खाली असं जात होते आणि अंधार होता पूर्ण, म्हणजे बाहेर इतका प्रकाश आहे, इतकं छान आहे आणि आतमध्ये एकदम भयानक अंधार आहे. एक असं म्हणजे असं भीतीदायक काहीतरी वातावरण आहे. आणि मला दिसलं की आजूबाजूला असे काही लोकांना बांधून ठेवलेलं आहे, काही स्त्रिया आहेत, काही पुरुष आहेत, काही मुलं आहेत की ज्यांना साखळीने बांधले, ते जखमी आहेत, त्यांच्या रक्त येत आहे, त्यांच्या शरीरावर रक्त आहे आणि ते ओरडतायत, भकासपणे आवाज करतायत, मला असं पकडण्याचा प्रयत्न करतायत आणि वाचवा, इथून मला सोड, इथून मला काढ असं म्हणतायत. आणि हे सगळं इतकं विचित्र होतं की मी असं स्वतःला वाचवत वाचवत मी खाली खाली जात होते. आणि अचानक मला जिथून मी आले तो दरवाजाकडे नजर गेली अशी वरच्या दिशेला, तर तिथे मला अशी आउटलाईन दिसली फक्त. आणि ती आउटलाईन होती ती काली मातेची होती. कारण की बाहेर खूप प्रकाश आणि आतमध्ये अंधार, त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हता, पण मला ती फक्त आकृती दिसत होती. मी लगेच ती ओळखली आणि मी म्हटलं की आई, तू का असं यांना इथे टाकलं आहेस? यांना वेळीच सद्बुद्धी का नाही मिळत की बाबा हे काही चुकीचं करणार नाहीत आणि मग इथे येऊन पडणार नाहीत? तर तेव्हा असा एकदम घुमल्यासारखा, गर्जना करण्यासारखा आवाज आला आणि मला असं सांगितलं गेलं की ते कार्य तुला करायचं आहे, असं सांगितलं गेलं. तर त्या आवाजाने आणि ह्याच्यानेच मी असं घाबरले. आणि त्याच्यानंतर मला असं आवाज यायला लागला की म्हणजे माझी ती साधिका म्हणत होती की 20 मिनिटं झाली आहेत, 20 मिनिटं गुरुमाई, 20 मिनिटं झाली आहेत असं. आणि मला येता येत नव्हतं बाहेर त्या ध्यानाच्या अवस्थेत. म्हणजे मला जाग आली होती, अर्ध जागृती होती, मला तिचा आवाजही येतोय, मला ते दृश्यही दिसतंय असं होतं, पण तिथून बाहेर येता येत नव्हतं. आणि खूप असा श्वास चढल्यासारखा झाला, थोडंसं धाप लागल्यासारखी झाली. आणि मग जेव्हा मी त्यातनं बाहेर आले, सक्सेसफुली आले मी एकदाची बाहेर, तेव्हा मला असं जाणवलं की आपण त्या वातावरणाच्या किंवा तो जो काही एक प्रवास होता की त्या लोकांपासून ह्या लोकांचा, तर सक्सेसफुली त्यांनी मला नेलं होतं, पण येताना मला ते एकटीला बाहेर यायचं होतं. आणि त्याच्यात बहुतेक मला काय माहिती काय अडचण आली असेल, पण तिथला श्वास आणि इथला श्वास माझा मॅच नव्हता झाला. आणि म्हणून मला ती धाप लागल्यासारखं झालेलं, थोडासा श्वास चढला होता. आणि आल्यानंतर सुद्धा असं वाटलं की खूप बंद जागेतनं आपण एकदम बाहेर आलोय, म्हणजे कोंडलं होतं कोणीतरी आपल्याला आणि एकदम आता आपण बाहेर आलो आणि आता आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय असं मला झालेलं. आणि तो मात्र संदेश माझ्या लक्षात राहिला की जो मला आईने सांगितलेला की तुला सांगायचं आहे की म्हणजे सद्बुद्धी देण्याचं काम तुला करायचं आहे. आणि तेव्हा मला असं खूप टेन्शन पण आलं, कारण की खूप मोठी गोष्ट आहे ही सद्बुद्धी देणं. हे म्हणजे हे आपलं कामच नाही खरं तर. फार फार तर आपण त्यांना चांगल्या गोष्टी सांगू शकतो, काही मार्ग दाखवू शकतो, पण त्या व्यक्तीचे स्वतःचे संस्कार आणि स्वतःचं प्रारब्ध हे असतंच म्हणजे. बरोबर. पण जर का मला असं सांगितले तर त्यामागे काहीतरी कारण असेल असं मी विचार करत होते. आणि मग मी जेव्हा बाबांचं दर्शन झालं तेव्हा बाबांना विचारलं की कसं मी हे करू शकते, कारण हे खूप कठीण आहे.
तर ते म्हणाले की उनका ईमान बरकरार रखने की कोशिश तुम करते रहना, असं म्हणाले की त्यांचं इमान टिकेल असा प्रयत्न तू नेहमी करत राहा. आणि तेव्हाही मला तेही कठीण वाटलं, कारण तेही काही साधी गोष्ट नाहीये, कारण की प्रत्येक जण आपला लाभ आपला फायदा बघत असतो आणि त्याप्रमाणे सर्व निर्णय घेत असतो. तर त्यामुळे असं अगदीच निस्वार्थ भावाने जगणारी लोक फारच कमी असतात. तर तरी पण ते म्हणालेत म्हणजे मी माझे प्रयत्न करत आहे आणि त्यात मला नक्की यश मिळेल अशी खात्री आहे. त्यानंतर मला एकदा जे झालं होतं ते मला नागलोक दिसलं होतं. नागलोक म्हणजे मी अशीच ध्यानाला बसली, पारलौकिक ठरवून बसावं लागतं की आज मी पारलौकिक ध्यान करणार. आणि त्यावेळेस मला असं खूप जलाशय दिसला. त्या जलाशयामध्ये असं टनेल सारखा एक मार्ग तयार झाला आणि त्यातनं मी गेल्यानंतर असं खूप निळ्या प्रकाशामध्ये एक भरपूर असे उंच सोनेरी अगदी डार्क चमकणारे निळसर रंग असे मोठमोठे उंच फणे असलेले खूप नाग होते तिथे. आणि प्रत्येक जण असं म्हणजे मला त्यांची भीती नव्हती वाटत, याचं मला आश्चर्य वाटलं. आणि मी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर मी तिथून मग नंतर मी कशी आले हे मला कळलं नाही, पण ध्यानातून मी उठले तेव्हा मी नॉर्मल होते, तेव्हा मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला. पण एकदा असंच नागलोक मी घरी असताना पाहिलेलं. म्हणजे मी घरी ध्यानाला बसले आणि तेव्हा मी ठरवलं की आज आपण पारलौकिक ध्यान करूया, अशीच साधिकेला बसवलेलं आणि 20 मिनिटांनंतर उठव सांगितलेलं. तर त्यावेळेला मला असं दिसलं की पृथ्वीवरचीच कोणती तरी जागा आहे आणि त्या ठिकाणी जमिनीखाली पुष्कळ नाग आहेत. आणि त्या जमिनीचा एक असा तो एक जो काही असा म्हणजे आपण त्याला चौथराही म्हणू शकत, पण असा एक भाग होता. त्या भागातून असे बाजूने खूप प्रमाणात नाग बाहेर निघत होते आणि म्हणजे सर्प नाग असे सगळे इतके वेगाने असे सर 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 बाहेर निघत होते. आणि मी मध्ये उभं राहून असं खूप असं घाबरून बघत होते की म्हणजे इतक्या प्रमाणात एका वेळेस पाहणं हे खूप भयानक वाटत होतं मला. तर मी म्हटलं म्हणजे मी असं म्हणत होते की मला खूप भीती वाटते, असे नका समोर येऊ, मला खूप भीती वाटते असं. तर त्यावेळेस मला असा आवाज आला की सर्व भीतीवर तुला मात करायची आहे. बरं. त्या आवाजाने आणि त्या ह्याच्याने मी ध्यानातनं जेव्हा निघाले तेव्हा तो संदेश माझ्या लक्षात राहिला. आणि मला असं वाटतं की पृथ्वीवर कुठेतरी ती अशी जागा असावी की ज्या ठिकाणी इतकं नागांचं प्रमाण असेल, म्हणजे नाग सर्प हे सगळे मोठ्या प्रमाणावर तिथे असतील, आपल्याला अजून माहिती नाही, आपल्याला माहित नाही. आणि लहानपणी मला सेम असं व्हायचं की मला 5 वर्षाची असताना 6 वर्षाची असताना मला स्वप्नात पुष्कळ नाग यायचे. मी झोपल्यानंतर मी अशी उठायचे की इथे नाग आहे, साप आहे असं करून. तर घरच्यांना असं वाटायचं की ही बहुतेक कुठेतरी घाबरली आहे. पण जेव्हा मला गुरुजी भेटले तेव्हा गुरुजींशी मी सहज असं म्हटलं की लहानपणी मला असं व्हायचं की मला खूप सर्प दिसायचे, नाग दिसायचे, स्वप्नात दिसायचे. तर ते खूप हसले. म्हटलं की तुम्ही हसता का, म्हणजे मला खरंच असं दिसायचं. तर ते म्हणाले की यासाठी मी हसतोय की आपल्याकडनं म्हणजे त्यांनी असं मला एक सांगितलं की आपल्या पृथ्वीवर पुष्कळ प्रमाणात नागवस्ती होती आणि सगळे प्रगत नाग इथे होते, पण आपल्याकडनं त्यांचा खूप अनादर झालाय आणि म्हणून जे प्रगत नाग होते ना त्या सगळ्यांनी पृथ्वीलोक सोडलं आणि ते त्यांच्या नागलोकात निघून गेले. पण काही इथे जे राहिलेले आहेत ते तितकेसे प्रगत नाहीत, पण तरीही ते इथे वास करतात आणि ह्यांच्या आधारे किंवा ह्यांच्या मार्फत ते प्रगत जे नाग आहेत ना ते जे त्यांचे हेड असतील किंवा लीडर असतील तर ते इथल्या प्रगत आध्यात्मिक जीवांवर लक्ष ठेवून असतात. आणि म्हणून म्हणे की तुम्हाला हे लहानपणी हे जाणवत होतं की तुमच्यावर त्यांचं लक्ष आहे. मी तेव्हा हसले की म्हटलं म्हणजे प्रगत आध्यात्मिक वगैरे मी नाही हो म्हटलं, पण म्हटलं मला ते दिसायचे. तर ते म्हणाले की नाही, तुम्हाला आज स्वतःबद्दलचीच कल्पना नाही आहे, पण म्हणून तुम्हाला ते दिसायचे कारण की तुमच्याकडे काहीतरी आहे, तर ते तुम्ही ओळखा, असं ते म्हणायचे. आणि माहित नाही पण ते असं मला सांगायचे नेहमी. आपल्या बऱ्याच धर्मग्रंथात देखील नागलोक असा उल्लेख येतो आणि नागवंशी असा पण काही ठिकाणी उल्लेख येतो. त्याचा तुम्ही अनुभव सांगितलाच, असे आणखी काय अनुभव त्याचे तुम्ही पुस्तक? इव्हन आपण बाबाजींचं नावही नागराज आहे ना. म्हणजे बाबाजींना सुद्धा नागांचा राजाच म्हटलं जातं आणि बाबाजींचं नागलोकावर अधिपत्य आहे. म्हणजे बाबाजी तिथे नियमित जातात, तिथल्या काही गोष्टी सॉल्व्ह करतात आणि बरंच काही म्हणजे नागलोकाचा बराचसा कारभार ते पाहतात. तर त्यामुळे नागराज त्यांना असंच नाव नाही पडले, तर त्याच्या मागे ते एक मोठं कारण आहे. तो कुठं असू शकतो आता? म्हणजे तुम्ही तर हे ध्यान धारणेतनं ते बघितलं, तिथपर्यंत पोहोचला. सामान्य माणसांना माझ्यासारख्यांना बघायचं असेल तर तो कुठं असू शकतो नागलोक?
आता पृथ्वीवरचा नागलोक तर खरंच म्हणजे कुठेतरी असणार की ज्या ठिकाणी खूप नागवस्ती आहे आणि जमिनीच्या खाली ते सगळे आहेत. तर असं कुठेतरी असेल, म्हणजे मलाही स्वतःला कुतूहल आहे की ते कुठे असेल म्हणून. आणि पाण्याखालचं आपण म्हणतो तर ते मग कुठेतरी कोणत्या तरी समुद्राकडे किंवा महासागराच्या तळाशीच असू शकतं मला वाटतं, की ज्याचा शोध अजून माणसाला लागलेला नाही आहे. कारण की आपण जरी म्हणत असलो की आपण बरेच शोध लावले तरीही आपल्याला आकाशातलं बरंच काही माहीत नाही आहे आणि पाण्याखालचं बरंच काही माहीत नाहीये. तर त्यामुळे अशा ह्या गोष्टी असतील की ज्या खरंच आपल्याला माहीत नाहीत. तू एक रुद्रकाली परंपरेबद्दल ही खूप सारा उल्लेख येतो. ती काय गोष्ट आहे त्याच्याबद्दल थोडंसं विस्तार. हो, म्हणजे मी जे काही मला गुरुपद मिळालेलं आहे ते रुद्रकाली परंपरेतून मिळालेलं आहे, म्हणजे शिव आणि शक्ती. तर त्यामुळे महादेव आणि काली यांची उपासना केली जाते. आणि बाबा कालभैरवानी मला शक्तिक्रिया दिलेली आहे. ही शक्तिक्रिया म्हणजे दशमहाविद्येतली एक प्रगत अशी क्रिया आहे. आणि ती दशमहाविद्या सुद्धा मला मिळाली ती बाबा भद्रबाहूंकडनं मिळाली. आणि त्या दशमहाविद्येची जागृत ध्वनी भंडारदऱ्याला मंदिरामध्ये आहे, की जे शिव मंदिर आपण उभं केलेलं आहे. तर साधंसं मंदिर आहे पण खूप जागृत स्थान आहे ते. तर त्या ठिकाणी दशमहाविद्येची ध्वनी आहे आणि ती जागृत आहे. आणि त्या ठिकाणी शिवलिंग आहे, कालभैरवांचं स्थान आहे आणि एक मोठी प्रतिमा आहे नागाची, की जी त्यांच्या आदेशावरनं केली गेलेली आहे आणि त्याचंही पूजन त्या ठिकाणी केलं जातं.